लोक आयुक्ताकडून कारवाई चालू होती। लोक आयुक्तांनी एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवृत्त मुख्य अभियंत्याच्या फार्म हाऊसमध्ये छापा टाकला आणि समोर आलं हे संपूर्ण देशाला चकित करणारं दृश्य। आत प्रवेश करताच समोर असलेलं दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले आणि मित्रांनो, त्या ठिकाणी जे सापडलं ते ऐकून तुमचे सुद्धा डोळे पांढरे होतील। मित्रांनो, 17 टन साखर असती तर एवढा गाजावाजा झाला नसता, पण या निवृत्त असलेल्या इंजिनियर अधिकाऱ्याच्या फार्म हाऊसमध्ये 17 टन मध, तेही ओरिजिनल आणि एकाच ठिकाणी व्यवस्थित साठवून ठेवलेला होता। मित्रांनो, यावर तुमचा विश्वास बसेल का? काल 10 ऑक्टोबर रोजी एमपीच्या नर्मदापुरम जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना संपूर्ण देशाला या घटनेनं विचारात पाडले। नर्मदापुरम जिल्ह्यात सैनी नाव असलेल्या या गावात अधिकाऱ्याचं 100 एकरमध्ये फार्म हाऊस आहे आणि विशेष म्हणजे त्या अधिकाऱ्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये मिनी मालदीव म्हणजेच छोटा मालदीवच उभारला होता। जीपी मेहरा असं या निवृत्त भ्रष्ट अधिकाऱ्याचं नाव आहे। सुरुवातीला केवळ बेहिशोबी मालमत्तेचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये 3 कोटी रुपयांचं सोनं आणि जवळपास 6 किलो चांदी आणि 56 लाख रुपये सावधी जमा राशी सापडली होती। पण सर्वांचं लक्ष वेधलं त्या 17 टन एकाच ठिकाणी साठवून ठेवलेल्या मधाने। म्हणजे भारताच्या इतिहासातील पहिल्यांदाच असं घडलं असेल की ज्या ठिकाणी बेहिशोबी मालमत्तेचा शोध घेण्यासाठी छापा टाकला आणि सापडलं 17 टन मधमाशांचं मध। पण एवढं मध कशासाठी व का साठवलं याचा तपास 3 DSP दर्जाचे अधिकारी करत आहे। त्या घरातून एवढे कागदपत्रे सापडली की ज्याची तपासणी करण्यासाठी चक्क फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आलेली आहे। 1984 बॅचचा सिव्हिल इंजिनियर असलेला हा अधिकारी गेल्या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाला होता। निवृत्तीनंतर मेहरा याला वाटले असेल की आपलं जीवन पुन्हा सामान्य झालं, कारण बेहिशोबी कोट्यवधी मालमत्तेची तो योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावायचा प्रयत्न करत होता। पण लोक आयुक्तांना संशय आला, छापा टाकला आणि समोर आलं हे संपूर्ण देशाला चकित करणारं दृश्य। संबंधित अधिकारी जीपी मेहरा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता होता। मित्रांनो, आपल्या शेजारचा पाण्याने विळखा घातलेला एक छोटासा देश ज्याचं नाव आहे मालदीव, तर या अधिकाऱ्याने आपल्या फार्म हाऊसमध्येच एक मिनी मालदीव उभारला होता, ज्यात जवळपास 5 ते 6 एकर मध्ये तलाव बांधलेला होता। खूपच चांगल्या प्रकारे तो ब्लॅक मनीचा वापर करत होता। या विचित्र व विचारात पाडणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।